मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आज ITI फॉर्म भरणं ऑप्शन भरणं बंद झालेलं आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आता उद्या लागणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट तुम्हाला 25 तारीखला मिळालेली आहे, प्रोविजनल मेरिट नंबर, त्यानुसार आता फायनल मेरिट नंबर सुद्धा उद्या तुम्हाला संध्याकाळीच मिळणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना जी आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे पहिली सिलेक्शन लिस्ट आणि पहिला राऊंड कधी आहे याबाबत अद्याप अपडेट येत नाहीये, त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू। तर आज ज्यांना अजून अर्ज भरायचेच असतील असे काही विद्यार्थी आता फोन करतायत, त्यांच्यासाठी परत एकदा अर्ज भरणं सुरू होणार आहे, ते सुद्धा पुढे आपण अपडेट देत राहणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तर आज बघितलं, कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात। ITI मुळे उत्तम संधी मिळतात। ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते। भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा। बघितलं तर वेबसाईटवर संध्याकाळी बरोबर 5 वाजता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन क्लोज झालेलं आहे आणि परत एकदा ओपन करणार आहेत, पण ती काही मेरिट लिस्ट लागल्यानंतर किंवा काही राऊंड सुरू झाल्यानंतर परत एकदा देणार आहोत। त्यामुळे इथे पूर्ण रजिस्ट्रेशन क्लोज म्हटलेलं आहे आजच्या दिवसासाठी। आणि चेक ऑफिशियल पोर्टल अनाउन्समेंट हे नेहमी बघायचे आहे तुम्हाला, कॉन्टॅक्ट सपोर्ट हे सुद्धा बघायचं आहे। रजिस्ट्रेशन विंडो विल स्टार्ट सून, म्हणजे त्या ठिकाणी परत एकदा चालू केले जाणार आहेत, ते नंतर चालू केले जाणार आहेत। आता कॅन्डिडेट ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्यासाठी परवाच आपल्याकडे मेरिट लिस्ट दिसलेली होती प्रोविजनल। आता यामध्ये प्रोफाईल जर बघितलं लॉकड दिसते आहे आणि ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी ऑप्शनसुद्धा लॉक झालेला आहे, म्हणजे सगळं काही आज बंद केलेलं आहे, कारण उद्या तुम्हाला मेरिट लिस्ट दिसणार आहे। तर तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्ट जे मेरिट होतं, आता रँक आपण त्याला म्हणू किंवा SSC मेरिट नंबर्स, हे याप्रमाणे कालच आपण 25 तारीखला बघितले होते। तर प्रत्येकाचा जनरल मेरिट नंबर, कॅटेगरी नंबर आणि होम डिस्ट्रिक्ट, तुम्ही ज्या जिल्ह्यात 10वी केलेली आहे त्याचा नंबर आणि त्या ठिकाणी तुमचा होम डिस्ट्रिक्टमधला कॅटेगरी नंबर, यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जनरल मेरिट जो आहे तो अशा प्रकारे राज्यापासून जिल्ह्यापर्यंत आहे। जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता या मेरिट नंबरवरून का समजतं, आपण काय म्हटलं की तुम्हाला जिल्ह्यामध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात आणि आउट ऑफ डिस्ट्रिक्टसाठी हे मेरिट आपल्याला थोडंसं हाय जाणार आहे। तर तुमच्या मार्कांवरूनच हे मेरिट लागलेलं असतं। तुम्ही जे काय ऑप्शन फॉर्म अर्ज भरलेत त्यामध्ये तुमचं 10वीचे जे मार्क्स आहेत त्याच्यावरनं मेरिट लागलेलं आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे भरलेत त्याच्यावरनं तुम्हाला काय मिळणार आहे, प्रत्येक सिलेक्शन मिळणार आहे। ज्यांनी 12वीचे भरले त्यांचेसुद्धा मेरिट आलेले आहे। आता यामध्ये जर बघितलं, आता वेबसाईटवर हे नोटिफिकेशन जे येणार आहे ते इथेच येणार आहे, जे तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर जी काही सिलेक्शन लिस्ट येणार आहे किंवा त्याचबरोबर सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्याबद्दलचे अपडेट्स इथेच मिळणार आहेत। तर उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघायची हरकत नाही, कारण ॲक्च्युली 25 तारीखला हे राऊंड्सचे घोषित करण्यात येईल असं म्हटलं होतं, परंतु डेट वाढवल्यामुळे, म्हणजे या ठिकाणी 27 जूनपर्यंत डेट वाढवल्यामुळे या ठिकाणी पुढची प्रोसेससुद्धा, म्हणजे आता मेरिट लिस्ट तर लागणार आहे, जनरल मेरिट लिस्ट ही 28 तारीखलाच लागणार आहे, परंतु राऊंड जे असणार आहेत ते साधारण 2 दिवस या ठिकाणी जर सोडले 29, 30 आणि 1 जुलैपासून 1 जुलै ते 3 जुलैमध्ये तुम्हाला पहिला राऊंड मिळणारच आहे। साधारण 1 ते 5 जुलैपर्यंत पहिला राऊंड तुम्ही पकडून चला, हा असणार आहे। सिलेक्शन लिस्ट लागले की लगेच दुसऱ्या दिवशी राऊंड सुरू होतो, त्यामुळे 1 जुलै ते 5 जुलैपर्यंत तुम्हाला पहिला राऊंड असणार आहे, त्या तयारीत राहा आणि बाकी डिटेल आपण अपडेट देत राहणार आहोत। त्याचबरोबर वेबसाईटवर सुद्धा नेहमी अपडेट तुम्हाला बघत राहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला SMS सुद्धा येतात, त्यामुळे पूर्ण अपडेट तुम्हाला कंटिन्यू मिळत राहणार आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर आपण चर्चा करू। बरेच विद्यार्थी विचारत होते की या मेरिटचा काय उपयोग आहे, तर या मेरिटनुसार तुम्हाला एक जनरल मेरिट नंबर मिळालेला आहे, त्याच्यावरनं तुम्हाला पुढचे ॲडमिशन्स प्रोसेस असणार आहेत आणि ह्या मेरिटवरनं आपल्या पुढे, म्हणजे आपलं जे मार्क्स आहेत त्याच्यापुढे कितीतरी विद्यार्थी आहेत हे सुद्धा लक्षात आलेलं आहे। त्यामुळे ऑप्शन भरताना या मेरिटचा खूप उपयोग केला जातो। तुम्ही बऱ्याच वेळा मी सांगितलं होतं की पहिले 3 राऊंडपर्यंत तुम्ही तुमच्या पसंतीचे ऑप्शन फिक्स ठेवा, त्यानंतर तुम्ही 4थ्या राऊंड किंवा 3रा राऊंड 4था राऊंड तुम्ही ऑप्शन वेगवेगळे चूज करू शकता। तर यावरनं तुमच्या लक्षात आलेलं
पुढचे व्हिडिओ असेच अपडेट देत राहणार आहे, जेणेकरून तुमचा ॲडमिशन हे 100% होऊन जाईल आणि त्यासाठी तुम्ही अपडेट बघत राहणे गरजेचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि फायनल लिस्ट उद्या फायनल लिस्ट येणार आहे. आता या मेरिटमध्ये तुम्हाला थोडासा बदल झालेला जाणवेल उद्या. म्हणजे तुमचं समजा आता 62,167 आहे, हा शक्यतो वरखाली झालेला दिसेल. जर विद्यार्थीमध्ये जे काही असतील त्यांचे काही करेक्शन झाले असतील तर फक्त थोडासा प्लस मायनस एक 15-20 नंबर्स पुढे मागे गेले, त्याचा तसा काही जास्त फरक पडणार नाही आहे. त्यामुळे फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये थोडासा 1-2% फरक असतो. पहिली सिलेक्शन लिस्ट ही तुमची 1 ते 5 जुलै आणि पहिला राऊंडसुद्धा 1 ते 5 जुलैमध्ये अंदाज आपण वर्तवायला हरकत नाही. तर त्यासाठी तयारीत राहा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात. ITI मुळे उत्तम संधी मिळतात. ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते. भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा.